नमस्कार. प्राजक्ताच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अरुण कोलटकर यांची विठ्ठल रखुमाईवर एक खूप सुंदर कविता आहे, ती आम्ही आज सादर करणार आहे. देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं. रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? रखमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत खात्री करून घेतली. मी पुन्हा खात्री करून घेतली आणि म्हणालो, तिथं कुणीही नाही. रखमाई म्हणाली, नाकासमोर बघण्यात जन्म गेला बघ माझा. बाजूचं जरा कमीच दिसत. दगडासारखी झालीये बघ मान, अगदी धरलीये. इकडची तिकडं सुद्धा जरा होत नाही. रखमाई म्हणाली, नाकासमोर बघण्यात जन्म गेला माझा, बाजूचं जरा कमीच दिसत. दगडासारखी झालीये बघ मान, अगदी धरलीये बघ, इकडचं तिकडं जरा होत नाही. विठू येतो कधी, जातो कधी, कुठं जातो, काय करतो, काही काही माहित नसतं मला. विठू येतो कधी, जातो कधी, कुठं जातो, काय करतो, काही काही माहित नाही मला. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू. म्हणून मी पण बावळट उभी राहिले ना. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी. कोणीच कधी कसं विचारलं नाही, कुठे गेला विठू? आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, कोणीच कसं विचारलं नाही मला, कुठे गेला विठू? आणि आज एकदम मला भेटायला धावून आलाय बघ. 28 युगांचं एकटे. आणि आज एकदम मला भेटायला धावून आलंय बघ, 28 युगांचं एकटे. ही कविता कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.